26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारतामध्ये आणलं। तहव्वूर राणाचा ताबा एनआयएकडे। दिल्लीमध्ये एनआयएच्या मुख्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। अमेरिकन कोर्टानं अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालण्याची शक्यता। अमेरिकेत खटला चाललेला असताना भारतात खटला का? तहव्वूर राणानं केला होता सवाल। तहव्वूर राणा भारतात, मात्र पाकिस्ताननं तहव्वूर राणापासून हात झटकले। तहव्वूर राणाचा पाकिस्तानशी आता संबंध नाही, राणा हा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानचं स्पष्टीकरण। तहव्वूर राणाला आझाद मैदान सारख्या सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या, शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळे यांची मागणी। शिक्षा द्यायला कसाबसारखा उशीर करू नका, सरकारकडे व्यक्त केली अपेक्षा। सुनील तटकरेंचं स्नेहभोजनाचं आमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्वीकारलं। पालकमंत्री पदाबाबत चर्चेची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ 56% पगार। निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती। कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? श्रीरंग बर्गेंचा सवाल। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर प्रताप सरनाईकांची नियुक्ती। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा परिवहन मंत्र्यांकडे। याआधी परिवहन विभाग सचिवांकडे होती अध्यक्षपदाची जबाबदारी। वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचा बीड कोर्टामध्ये अर्ज, तर दुसरीकडे कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 24 एप्रिलला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाखांची मदत भिसे कुटुंबानं नाकारली। पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा, सुशांत भिसेंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। आणि सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, 2000 रुपयांनी दर वाढले। जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा दर आता 94,000 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।